हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकोडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण पार्ट ऑफ स्पीचमध्ये प्रोनाउन टॉपिकचा आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. याच्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये प्रोनाउन हा जो टॉपिक आहे, तो प्रोनाउन टॉपिक बद्दल आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी चर्चा केली आहे. प्रोनाउन मध्ये आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये काय फरक आहे, प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह कशा प्रकारे ओळखायचं, त्यांच्यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर तो पण आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितला. आता मी डबल ते सांगत बसत नाही. आणि त्याच्यानंतर आपण मागील व्हिडिओमध्ये पर्सनल प्रोनाउन आणि इम्पर्सनल प्रोनाउन हे दोन्हीही जे प्रोनाउनचे टाइप्स आहेत, तर हे दोन्हीही प्रोनाउनचे टाइप्स आपण डिटेलमध्ये घेतले आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला आता एमपीएससीने आतापर्यंत एमपीएससीने कशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारले आहेत, कोणत्या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारले आहेत, तर आपण ते मागील व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलेलं आहे. तर आपण आताच्या व्हिडिओमध्ये जे प्रोनाउनचे राहिलेले टाइप्स आहेत, तर ते पुढचे टाइप्स आपण या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीनेच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग आपण राहिलेले टॉपिक घ्यायला सुरुवात करू. चला ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स, आपण असे मागील व्हिडिओमध्ये हे सगळेच आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. तर आपण टाइप्स कोणते कोणते पाहिले, कसे पाहिले, त्याचे नियम सगळेच घेतले डिअर फ्रेंड्स. बघा, चला तर आपण हे पर्सन इम्पर्सनल हे 5, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, पॉझिटिव्ह, हे रिफ्लेक्सिव्ह, हे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सक्लेमेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह, हे असे 15 प्रकार आपण त्याचे पाहिले. ठीक आहे, म्हणजे टाइप्स सांगितले. आता आपण याच्यामध्ये जे राहिलेले टाइप्स आहेत, तर ते राहिलेले टाइप्स आपण या ठिकाणी कव्हर करू. याच्यामधला पर्सनल आणि इम्पर्सनल हा मागील व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला आहे. तर आपण आताच्या व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे पुढचा जो प्रकार आहे, तर तो आपण लगेच घेऊ डिअर फ्रेंड्स. बघा, नेक्स्ट टाइप आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तर डिअर फ्रेंड्स बघा, मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मग हे प्रोनाउन असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल, या दोन्हीमध्ये नेमका फरक काय, प्रोनाउन मध्ये आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये फरक काय. ठीक आहे. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असेल म्हणजे प्रोनाउन कोणतंही असू द्या, प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये सिंपल फरक आहे. तर प्रोनाउन सोबत कधीच नाउन येत नाही आणि ऍडजेक्टिव्ह सोबत काय असते, नेहमी डिअर फ्रेंड्स नाउन येतात. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जे आहेत, तर कुठले शब्द आहेत, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय, लक्ष द्या, याला आपण मराठीमध्ये म्हणतोय डिअर फ्रेंड्स दर्शक सर्वनाम. काय म्हणतो आपण, दर्शक. मग हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जे आहेत, तर हे आपण व्यक्ती असेल, वस्तू असेल, हे दर्शवण्यासाठी वापरले जातात, इंडिकेट करण्यासाठी आपण काय करत असतोय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स वापरतो. मग कुठले शब्द आहेत, त्याच्यामध्ये दिस आहे, त्याच्यामध्ये दॅट आहे, नंतर दीज आहे, त्याच्यामध्ये दोज सुद्धा आहे. ठीक आहे. मग हे दीज, दॅट, दीज, दोज, आपण ह्याला हे पण क्लिअर करू, दीज, दॅट, दीज, दोज. आता दीज जे आहे, तर दीज हे कधी वापरायचं, एकासाठी वापरायचंय, दॅट हे एकासाठी वापरायचंय, दीज अनेकांसाठी वापरायचंय, आणि दोज सुद्धा अनेकांसाठी वापरायचंय. म्हणजे आपण काय करतोय डिअर फ्रेंड, दीज, दॅट, दीज, दोज हे आपण व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल दर्शवण्यासाठी आपण युज करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा आपण दीज कधी वापरतोय, व्यक्ती असेल, वस्तू असेल, पण ती आपल्या एकदम जवळ असेल, तर त्यासाठी आपण दीज वापरतो. एक वस्तू आहे, व्यक्ती आहे, पण ती दूर आहे, यासाठी आपण दॅट वापरतो. म्हणजे आपल्याला डिस्टन्स दाखवण्यासाठी, वस्तू जवळ आहे का लांब आहे हे दाखवण्यासाठी आपण दीज, दॅट, दीज, दोज हे शब्द वापरतोय. अनेक वस्तू आहेत परंतु त्या जवळ आहेत, यासाठी आपण दीज वापरतोय, आणि अनेक वस्तू आहेत परंतु त्या दूर आहेत, यासाठी आपण दोज वापरतोय. हे डिफरन्स लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे सिंपल, परीक्षेच्या दृष्टीने काय, तर बघा, तर डिअर फ्रेंड्स, याच्यामधलं सिंग्युलर आणि प्लुरल इथं क्लिअर झालं आपलं, सिंग्युलर आणि प्लुरल कोणतं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय, दिस हे सिंग्युलर आहे, दॅट हे सुद्धा सिंग्युलरच आहे. मग दिस जे आहे, तर या दिसचं प्लुरल काय होतंय, दिसचं प्लुरल काय आणि दॅटचं प्लुरल काय. तर डिअर फ्रेंड, दिस जे आहे, तर दिसचं प्लुरल लक्षात ठेवायचंय दीज आहे, दॅटचं प्लुरल हे काय आहे, दोज आहे. चला ठीक आहे, म्हणजे आपलं हे पण इथं क्लिअर झालं, सिंग्युलर आणि प्लुरल हे सुद्धा आपल्या या ठिकाणी क्लिअर झालं. ठीक आहे. आता डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचे, दीज, दॅट, दीज, दोज हे जे शब्द आहेत, तर हे शब्द, या शब्दांना आपण काय म्हणतोय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतोय. पण याच्यामध्ये काय करायचं, मी आता सांगितलं तुम्हाला, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह डिअर फ्रेंड्स सेम, दोन्हीचेही शब्द काय आहेत, सेम आहेत, सारखे शब्द आहेत, एक्झाम्पल सुद्धा दोन्हीचेही सेमच आहेत.
मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे? तर दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवायचा एवढा छोटासा फरक आहे. तर तो म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. बघा, तर या शब्दा म्हणजे ह्या म्हणजेच कुठल्या दिस असेल, दिस असेल, दॅट असेल, म्हणजे लक्ष द्या पुढे लिहितो. ठीक आहे, म्हणजेच दीज, दॅट, दीज आणि दोज. सिंपल लक्ष द्या. दीज, दॅट, दीज, दोज या शब्दानंतर नाउन, नाउन नसेल तर यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं. नाउन नसेल तर काय म्हणायचं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं. लक्षात द्या फ्रेंड्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवायचंय जर या शब्दानंतर नाउन असेल तर यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात. बघा फरक एवढा आहे. फक्त याच्यात काय करायचं डिअर फ्रेंड्स, नाउन आहे का नाही एवढं ओळखायचं. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता कन्फ्युज होऊ नका. तुम्ही म्हणाल सर तुम्ही प्रोनाउन टॉपिक शिकवताय आणि ऍडजेक्टिव्ह मध्येच काय घेताय? त्याचं रिझन असं आहे की फक्त मी प्रोनाउन जर घेतला तर इथलं आत्ताच्या पुरतं ते समजतंय, पण नंतर तुम्ही ज्यावेळेस ऍडजेक्टिव्ह टॉपिक वाचायला सुरुवात करणार आहे त्यावेळेस नंतर काय होतंय, हेच शब्द नंतर तिथं पण येणार आहेत. मग नंतर आपण काय करतोय, प्रोनाउनचे पण शब्द हेच पाठ करतोय आणि ऍडजेक्टिव्हचे पण शब्द हेच पाठ करतोय. यामुळे डिअर फ्रेंड्स काय करा, हे असं लक्षात ठेवा. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दीज, दॅट, दीज, दोज हे शब्द आहेत, पण ह्यांच्या नंतर जर नाउन नसेल तर यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं. आणि याच शब्दानंतर जर नाउन असेल तर यांना म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. एवढा सिंपल फरक आहे. ठीक आहे. मग बघा, समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी वाक्य लिहितोय, दिस इज माय कार, दॅट इज हर मोबाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, मी या ठिकाणी लिहितो वाक्य पुढं, दिस कार इज माइन, दिस कार इज माइन. नंतर आहे दॅट मोबाईल, दॅट मोबाईल इज हर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट, these are your cars आणि those are his pens. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पण वाक्य हेच कव्हर करू आपण. ठीक आहे, these cars are yours आणि त्याच्यानंतर नेक्स्ट those pens are his. ठीक आहे. बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्ष द्या. तर या सगळ्याच वाक्यांमध्ये इथं पण ठीक आहे. बघा आता या ठिकाणी दीज आहे, इथं दॅट आहे, दीज, दोज. इथं पण सेम शब्द आहेत, इथं सुद्धा तेच, दीज, दॅट, दीज आणि दोज. मग डिअर फ्रेंड्स, आपला नियम काय सांगतोय, जर या शब्दाच्या नंतर लगेच या शब्दानंतर जर नाउन असेल तर या शब्दांना ऍडजेक्टिव्ह म्हणायचं आणि या शब्दानंतर जर नाउन नसेल तर यांना म्हणायचं प्रोनाउन. मग मला आता तुम्ही सांगू शकताय की नेमकं याच्यामध्ये हे शब्द काय आहेत, या साईडचे शब्द नाउन प्रोनाउन आहेत का या साईडचे शब्द प्रोनाउन आहेत? मग काय हे शब्द ऍडजेक्टिव्ह आहेत का हे शब्द ऍडजेक्टिव्ह आहेत? म्हणजे तुम्ही सांगू शकता इथं प्रोनाउन कोणते आणि ऍडजेक्टिव्ह कोणते कोणते असतील. मग डिअर फ्रेंड्स बघा, या ठिकाणी दिसच्या नंतर नाउन नाही,
इथं दॅटच्या नंतर नाऊन नाही, इथं दीच्या नंतर नाऊन नाही, इथं दोच्या नंतर नाऊन नाही, इथं दीच्या नंतर हे काय आहे, नाऊन आहे, इथं मोबाईल नाऊन आहे, इथं कार्स नाऊन आहे, पेन्स नाऊन आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, डीएफएस या शब्दांच्या नंतर या साईडला म्हणजे इथं काय आहे, इथं नाऊन नाही, नाऊन नाही, आणि म्हणून या ठिकाणी या शब्दांना काय म्हणायचंय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं. काय म्हणायचंय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स डिअर फ्रेंड्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. आणि या ठिकाणी जे आहेत तर हे इकडं लक्ष द्या, हे जे आहेत तर हे काय आहे डिअर फ्रेंड्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे आपलं दोन्हीही या ठिकाणी कव्हर होतंय. आणि मी या ठिकाणी शिकवत असताना मुद्दामून काय करतोय, कम्पेअर करतोय. कम्पेरेटिव्ह घेणं गरजेचं आहे, कम्पेअर करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपलं काय होतंय, परफेक्ट क्लिअर होते. ठीक आहे. मग डिअर फ्रेंड्स, आपल्याला राज्यसेवा 2019 चा प्रश्न विचारला होता. तर प्रश्न असा दिला होता, समजा त्यांनी प्रश्न सोपाच विचारला होता. म्हणजे या ठिकाणी बघा, दीज रास्कल्स, प्रश्न अशा प्रकारे विचारला होता, दीज रास्कल्स मस्ट बी पनिश्ड, मस्ट बी पनिश्ड. राज्यसेवा 2019. डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे ते प्रश्न असा विचारला. आता याच्यामध्ये प्रश्न मी सोपा का विचारलाय म्हटलं, कारण त्यांनी विचारत असताना काय केलंय, ऍडजेक्टिव्ह मध्येच त्यांनी ऑप्शन दिले होते. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे का, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे का, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे का, अशा प्रकारचे दिले होते. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय आहे, दीज हा शब्द जो आहे तर हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह तर आहेच, पण याच्यामध्ये काय, रास्कल्स हा शब्द जो आहे तर हा काय आहे, नाऊन आहे. रास्कल्स हा शब्द काय, नाऊन. आणि याच्यामुळे या ठिकाणी दीज हा जो आहे तर दीज हा शब्द काय होतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह. या ठिकाणी लक्ष द्या, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होत आहे. काय होतंय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होतो, प्रोनाउन होत नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. मग तर अशा प्रकारे आपल्या डिअर फ्रेंड्स काय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हे कम्प्लीट झालेलं आहे. चला नेक्स्ट, मग आपण या ठिकाणी पाहू मग पॉझेसिव्ह प्रोनाउन. पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. आता हे जे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आहेत तर याचं नाव आहे, पॉझेसिव्ह म्हणजेच काय, स्वामित्व दर्शक. काय म्हणतो आपण त्याला, स्वामित्व दर्शक. स्वामित्व म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या, स्वामित्व दर्शक. तर स्वामित्व दर्शक म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, मालकी दाखवणारे, ओनरशिप दाखवणारे. काय म्हणू आपण त्याला, मालकी म्हणा किंवा ओनरशिप, पोझेशन दाखवणारे, मालकी दर्शवणारे. ठीक आहे. तर याच्यामध्ये पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. मग आपण लक्ष द्या, जसे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पाहिलं, सेम तशाच प्रकारे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पण आहे आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. सेम त्याच पद्धतीने पॉझेसिव्ह प्रोनाउन, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. पण याच्यामध्ये जे आहे तर पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये शब्दांचा थोडासा फरक आहे. बघा शब्दात इथं पॉझेसिव्ह प्रोनाउन जे आहेत तर हे कोणते आहेत, लक्षात द्या फ्रेंड्स. माइन असेल, आवर्स, इथे यस लावतो आपण. ठीक आहे, आवर्स. माइन असेल, आवर्स असेल, युअर्स असेल, हिज असेल, हर्स असेल आणि डिअर्स असेल. लक्ष द्या. आता इट्स जे आहे तर इट्स हे डिअर फ्रेंड्स काय नाही, प्रोनाउन नाही, पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये येत नाही. इट्स हे काय होतंय, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येते, प्रोनाउन मध्ये येत नाही. मग हे माइन असेल, आवर्स असेल, युअर्स असेल, हिज असेल, हर्स असेल, देअर्स असेल, या सगळ्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, इथं जे आहे तर लक्षात ठेवायचंय काय, हे जे हिज आहे या हिजला मात्र काय करायचं नाही डिअर फ्रेंड्स, यस लावायचं नाही. हिज हे ऑलरेडी याच्यामध्ये यस आहे, हिज. ठीक आहे. मग माइंडला पण यस लावायचं नाही. आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन जे असतात तर पॉझेसिव्ह प्रोनाउनला काय करायचं डिअर फ्रेंड्स, साधं यस वापरलं जातंय, अपॉस्ट्रॉफी. लक्ष द्या, अपॉस्ट्रॉफी पॉझेसिव्ह प्रोनाउनला लक्षात ठेवायचं. इथं या प्रोनाउन्सला डिअर फ्रेंड्स, या प्रोनाउन्सला म्हणजे पॉझेसिव्ह प्रोनाउन्सला, या प्रोनाउन्सला अपॉस्ट्रॉफी किंवा अपॉस्ट्रॉफी वापरत नाही. काय वापरत नाही, अपॉस्ट्रॉफी सिम्बॉल वापरायचं नाही. आणि तसेच लक्षात ठेवायचंय, तसेच अपॉस्ट्रॉफी यस सुद्धा वापरत नाही. अपॉस्ट्रॉफी यस सुद्धा वापरत नाही. याला साधे यस असते डिअर फ्रेंड्स. काय असते, अपॉस्ट्रॉफी यस सुद्धा वापरत नाही. तर याला फक्त आपल्याला काय करायचंय, साधे यस वापरायचं. ठीक आहे, माइंड अवर्स.
आणि जसं आपण प्रोनाउन मध्ये आपण काय पाहिलंय डिअर फ्रेंड्स, प्रोनाउन जास्त तर प्रोनाउन सोबत कधीच नाऊन येत नाही, तसं हे जे सर्व शब्द आहेत तर या सर्व शब्दानंतर कधीच नाऊन येत नाही, या शब्दानंतर नाऊन वापरलं जात नाही. आणि साधारणतः हे शब्द वाक्याच्या शेवटी वापरले जातात, नाऊन शिवाय वापरले जातात. या शब्दांना अपॉस्ट्रोफी वापरलं जात नाही, अपॉस्ट्रोफी यस सुद्धा वापरलं जात नाही, यांना असतंय साधं यस. ओके, आणि यांच्या सोबत कधीच नाऊन वापरलं जात नाही. साधारणतः हे शब्द आपण वाक्याच्या शेवटी वापरतो. आणि जरी हे शब्द वाक्याच्या सुरुवातीला वापरले तरी सुद्धा लक्षात ठेवायचंय यांच्यासोबत नाऊन येणार नाही, यांच्यासोबत नाऊन येणार नाही. मग आपण या ठिकाणी लक्ष द्या. मग या ठिकाणी पाहू मग डिअर फ्रेंड्स, हेच वाक्य आत्ताचेच वाक्य घेऊ, पण याच्यामध्ये आपण ही पण कॉन्सेप्ट क्लिअर करू शकतो. तर बघा, इथं आहे माय, हर, युअर, हिज. दोन्ही वाक्यांचा अर्थ सेमच होतोय, दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम होतोय. इकडं पण, इकडं पण, इकडं पण, इकडं पण. ठीक आहे, अर्थ काढल्याच्या नंतर. पण डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे तर बघा, इकडं दिस इज माय कार, ही माझी कार आहे, आणि दिस कार इज माइन म्हणजे ही कार माझी आहे. ठीक आहे, आता जवळजवळ वाक्याच्या मिनिंग मध्ये सेम तसंच आहे. पण डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये ग्रामर काय आहे, इथं मायच्या नंतर कार आहे, हरच्या नंतर मोबाईल, युअरच्या नंतर कार्स, हिजच्या नंतर पेन्स. म्हणजे या ठिकाणी हे काय सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द काय आहेत डिअर फ्रेंड्स, हे सगळे नाउन आहेत. हे सगळे शब्द नाउन आहेत. इथं नाउन आहे, इथं नाउन आहे, इथं पण नाउन आहे, आणि इथं पण नाउन आहे. पण या ठिकाणी लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, हे जे शब्द आहेत ते वाक्याच्या शेवटी वापरले आहेत, आणि हे पण मालकी दाखवतात, परंतु यांच्यानंतर काय नाही, नाउन नाही. आणि म्हणून या ठिकाणी ह्यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, हे आहेत पॉझेसिव्ह प्रोनाउन. काय आहेत? पॉझेसिव्ह प्रोनाउन. लक्ष द्या, कन्फ्युज होते असं समजू नका डिअर फ्रेंड्स. मी मुद्दामून या ठिकाणी दोन्ही पण कम्पेअर करून घेतोय, कारण तुमचं हे परफेक्ट व्हावं, आणि परीक्षेमध्ये आपल्याला काय करत असतात, कम्पेअर करून देत असतात. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे अशाच पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ह्यांना काय म्हणायचं, हे झाले पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. बघा साधा फरक आहे, ऍडजेक्टिव्ह नंतर नाउन होतं. ठीक आहे, आणि हे शब्द वेगळे आहेत, माय, हर. ठीक आहे, याच्यामध्ये यस वापरत नाही, आणि याच्यामध्ये काय केलं असतं डिअर फ्रेंड्स, आपण यस वापरलेलं असतंय त्या शब्दांना, पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. तर अशा प्रकारे काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर साधारणतः हे शब्द वाक्याच्या शेवटी वापरले जातात. आता समजा हे माइन किंवा हे असं जरी दिलं डिअर फ्रेंड्स, युअर्स इज माइन, युअर्स इज माइन, अँड माइन इज युअर्स, असं जरी असेल तरी पण या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे जे आहे तर हे पण प्रोनाउनच आहे, आणि हे पण पॉझेसिव्ह प्रोनाउन, पॉझेसिव्ह प्रोनाउन. तर या ठिकाणी असं लक्षात ठेवायचं, यांच्यासोबत नाउन वापरलं जात नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, तर आता वाक्यरचना देत असताना आपल्याला काही काही परीक्षांमध्ये बघा वाक्य कशी दिल्या जातात. समजा वाक्य असे विचारले, दिस मोबाईल, करेक्ट सेंटेन्स आहे, दिस मोबाईल इज माय, दिस इज माय मोबाईल, this mobile is eyes, and this mobile is mine. तर आपल्याला प्रश्न असा विचारला आहे काही पेपरमध्ये, बघा एमपीएससी सुद्धा असा प्रश्न विचारलाय, करेक्ट सेंटेन्स, याच्यामधलं करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे. तर यासाठी काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे, जे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, हे जे आहेत पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, माय असेल, आवर असेल, युअर असेल, ऍडजेक्टिव्ह त्यांच्यासोबत नाउन आलंच पाहिजे. आणि जे पॉझेसिव्ह प्रोनाउन आहेत त्यांच्यासोबत नाउन कधीच येणार नाही. तर याच्यामध्ये हे पण वाक्य चुकलेलं आहे, हे वाक्य चुकलेलं आहे, आणि असं तर नसतेच, आईज, माझा माझी म्हणायचं असेल तर आईज असं वापरलं जात नाही. तर याच्यामध्ये दिस मोबाईल इज माइन या वाक्यांमध्ये लक्ष द्या फ्रेंड्स, इथं हे वाक्य बरोबर आहे. तर अशा प्रकारे काय केले तर आपल्याला प्रश्न असे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर आपण बघू आपण प्रश्न कसे विचारले ते सुद्धा आपण या ठिकाणी.
तर डिअर फ्रेंड्स बघा, आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आहेत बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, करेक्ट सेंटेन्स STI असिस्टंट 1997 बघा. तर याच्यामध्ये दोज बुक्स आर ऑफ आय, दोज बुक्स आर माय, दोज बुक्स आर माइन आणि दोज बुक्स आर आईज. या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे. याच्यामध्ये बरोबर हे आहे. ठीक आहे, दोज बुक्स आर माइन. आणि कधी कधी लक्ष द्या, हे वाक्य आणखी असंही लिहिता येतं, दोज आर माय बुक्स. हे पण वाक्य बरोबर आहे. कधी कधी आपल्याला आता इथून पुढे काय करणार, मग असं ना ए सेंटेन्स ए आणि बी असे वाक्य देणार, मग कोणतं वाक्य बरोबर आहे. तर हे वाक्य आपण असंही म्हणू शकतो, फक्त या ठिकाणी हे ग्रामरच्या भाषेमध्ये याला काय म्हणतो आपण, इथं ग्रामर मध्ये हे माय जे आहे, तर हे माय हे काय होते, प्रोनाउन होत नाही, तर हे ऍडजेक्टिव्ह होते, ते पण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर दॅट कोट इज माइन, दॅट कोट इज माय हे चुकीचं आहे. दॅट कोट इज आईज हे पण चुकीचं आहे. दॅट कोट इज माइन्स अपॉस्ट्रोफी ह्याला पण वापरलं जात नाही. याच्या बरोबर कोणतं झालं, पहिलं. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे काय करा, लक्षात ठेवा. आणि हे वाक्य आपण असंही म्हणू शकतो, दॅट इज माय कोट. अशाही प्रकारे हे पण वाक्य बरोबर आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. पण हे कधी लक्षात द्या की वाक्याचे प्रकार चेंज होत्या. या ठिकाणी हे काय आहेत, ऍडजेक्टिव्हचं काम करतात आणि या ठिकाणी काय होतात, हे तर हे पॉझेसिव्ह प्रोनाउनचं कार्य करतात. हे लक्षात ठेवा. चला, तर या फ्रेंड्स अशा प्रकारे आपलं पॉझेसिव्ह प्रोनाउन पण या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर बघा आपण या ठिकाणी चला नेक्स्ट, रेसिप्रोकल आणि इंडेफिनाइट. ठीक आहे, तर लक्ष द्या आता, रेसिप्रोकल प्रोनाउन नेक्स्ट टाइप इज रेसिप्रोकल प्रोनाउन. पुढचा प्रकार आहे रेसिप्रोकल प्रोनाउन. लक्ष द्या सगळेजण आता, हे रेसिप्रोकल प्रोनाउन जे असतात, रेसिप्रोकल प्रोनाउन्स म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या फ्रेंड्स, त्यांना आपण म्हणतोय परस्पर संबंधदर्शक. परस्पर संबंधदर्शक हे परीक्षेसाठी खूप महत्वाचं रेफरन्स आणि एकदम सोपं आहे. परस्पर संबंधदर्शक आणि परीक्षेमध्ये आपल्याला ह्याच्यावरती जे वाक्य विचारले जातात, प्रश्न जे विचारले जातात, करेक्ट सेंटेन्स आणि इनकरेक्ट सेंटेन्स साठी असतात, हमखास असते किंवा स्पॉट द एरर साठी असते. मग याच्यामध्ये शब्द कोणते आहेत तर लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये शब्द आहेत इच अदर. काय आहे, इच अदर आणि दुसरं आहे वन अनदर. यांना म्हणायचे रेसिप्रोकल प्रोनाउन. लक्ष द्या, इच अदर आणि वन अनदर. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो एरर असतो परीक्षेत तो लक्ष बघा काय असतंय. इच अदर हे दोन साठी वापरतात. कितीसाठी, दोन व्यक्तींचा उल्लेख केला असेल तर इच अदर वापरतात. आणि वन अनदर जे आहे ते लक्षात ठेवायचे, तीन किंवा तीन पेक्षा अधिक. आपण काय करतोय, इच अदर हे दोन साठी, जर वाक्यामध्ये दोन व्यक्तींचा जर उल्लेख केला असेल, दोन व्यक्ती असतील, दोन देश असतील, तर यासाठी आपण काय करतोय, दोन साठी इच अदर वापरतोय. आणि वन अनदर हे जे आहे तर वन अनदर हे तीन किंवा, याचा अर्थ होतोय तीन पेक्षा अधिक. आणि लक्ष द्या, कन्फ्युजन काय होतं माहित आहे का, इच अदरचा हे अर्थ काय होतो, एकमेकांसोबत. वन अनदरचा पण अर्थ होतो एकमेकांसोबत. पण या दोन्ही मधून पण काय होते, परस्पर संबंध दर्शवला जातोय. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे इच अदर जे आहे तर हे दोघांसाठी वापरतात आणि वन अनदर हे तीन किंवा तीन पेक्षा अधिक साठी वापरतात. त्याच्यानंतर इच सोबत काय येते हे लक्षात ठेवायचं, वन सोबत काय येते हे लक्षात ठेवायचं. बऱ्याच पेपरमध्ये काय केलं असतंय, वापरलेलं असे बरोबर, पण या ठिकाणी काय करतात, इच अनदर आणि वन अदर, इच अनदर आणि वन अदर हे अशा प्रकारे दिलं असते, जे की हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. तर लक्षात काय ठेवायचंय, मग इच सोबत डिअर फ्रेंड्स काय येणार, इच अदरच येणार. आणि वन सोबत काय येणार डिअर फ्रेंड्स, वन अनदर येणार. हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इच अदर बरोबर आहे, वन अनदर बरोबर आहे. इच अनदर चुकीचं आहे, वन अदर चुकीचं आहे. तर हे सुद्धा आपल्याला एरर परीक्षेमध्ये दिले जातात, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर बघा आपण आता या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ. मग डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, आता तुम्ही सांगायचे राज अँड श्याम हेल्प, राज अँड श्याम हेल्प. या ठिकाणी राज
श्याम अँड विजय हेल्प. ठीक आहे. मग पहिल्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय येईल, इच अदर का वन अनदर. तर निश्चितच बरोबर आहे आपल्या सर्वांचं. याच्यामध्ये काय येईल, इच अदर, कारण याच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, 2 जण आहेत. आणि या ठिकाणी राज, श्याम, विजय म्हणजे या ठिकाणी किती व्यक्ती आहेत, इथे 3 आहेत. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स निश्चितच काय येणार आहे, वन अनदर. या ठिकाणी अशा प्रकारे आपण यूज करतोय. लक्षात आलंय सगळ्यांना. तर एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय. आणि परीक्षेमध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स साठी विचारतात आणि काही वेळेस स्पॉट द एरर साठी सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. चला ठीक आहे. तर आपण या ठिकाणी मग बघू डिअर फ्रेंड्स आपल्याला याच्यावरती पण प्रश्न परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारले आहेत ते. ठीक आहे. बघा डिअर फ्रेंड्स, बघा इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे. STI 2017. ही अँड हिज 5 ब्रदर्स लव. ही अँड हिज 5 ब्रदर्स लव. मग तो आणि त्याचे 5ही भाऊ एकमेकांवरती काय करतात, खूप प्रेम करतात. एकमेकांवरती खूप प्रेम करतात, परस्पर संबंध. तर या ठिकाणी काय करायचं आहे, ब्रदर्स लव. मग इच अदर येईल का, नाही येणार, कारण इथं 5 2 किंवा 2 पेक्षा अधिक आहेत. 2 पेक्षा अधिक आहेत. वन अनदर येस, आणि वन अदर मी तुम्हाला सांगितलं नाही असं होतं. तर याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स, लक्षात द्या. याचं उत्तर आहे या ठिकाणी वन अनदर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पॉट द एरर, साधं आणि सोपं. MPSC टायपिंग 2017. द टू ब्रदर्स हेटेड वन अनदर. या ठिकाणी एरर कुठं आहे डिअर फ्रेंड्स, तुम्ही लगेच सांगू शकता कुठं आहे एरर. वन अनदर या डी मध्ये एरर आहे, म्हणजेच कुठं 3. मग इथं काय पाहिजे होतं, इथं इच अदर पाहिजे. काय पाहिजे, इच अदर हवे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात आलंय सगळ्यांना. चला ठीक आहे. तर आपण या ठिकाणी मग हे अशा प्रकारे आहे डिअर फ्रेंड्स. तर याचं उत्तर, याचं उत्तर द्यायचं, याचं उत्तर हे झालं, याचं उत्तर हे झालं. आणि एरर जो आहे तिथं आहे वन अनदर. इथं काय पाहिजे, इच अदर पाहिजे. का, कारण या ठिकाणी 2 जण आहेत म्हणून. ओके. चला त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स बघा, नेक्स्ट आहे इनडेफिनाइट प्रोनाउन. इनडेफिनाइट प्रोनाउन्स. तर लक्षात ठेवायचे इनडेफिनाइट प्रोनाउन्स जे आहेत तर ते शब्द कोणते आहेत. मग इनडेफिनाइट प्रोनाउन मध्ये लक्षात ठेवायचं, इनडेफिनाइट प्रोनाउन्स म्हणजेच काय, अनिश्चित सर्वनामे. काय म्हणतो आपण त्यांना, अनिश्चित सर्वनामे. म्हणजे याच्यामधून काय निश्चित व्यक्तीचा किंवा निश्चित वस्तूचा बोध होत नाही. याच्यामधून निश्चित व्यक्तीचा किंवा निश्चित वस्तूचा बोध होत नाही, म्हणून आपण यांना म्हणतोय इनडेफिनाइट प्रोनाउन्स. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे सगळे शब्द लक्षात, समवन असेल, समवन असेल, समबडी असेल, एनीवन असेल, एनीबडी असेल, एव्हरीवन असेल, एव्हरीबडी असेल, नो वन असेल किंवा नोबडी असेल. तर याच्यामध्ये हे सगळे शब्द, तसेच समथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग आणि नथिंग, हे सर्व शब्द जे आहेत हे शब्द काय झाले डिअर फ्रेंड्स, इनडेफिनाइट प्रोनाउन्स झाले. काय झाले, इनडेफिनाइट प्रोनाउन्स झाले. मग एवढे शब्द आहेत का, तर याच्यामध्ये हे सगळे शब्द काय डिअर फ्रेंड्स, हे सर्व शब्द लक्ष द्या, हे सर्व शब्द सिंग्युलर आहेत. हे सर्व शब्द हे सर्व प्रोनाउन्स म्हणून शब्द बनण्यापेक्षा प्रोनाउन्स आहेत ना, हे सर्व प्रोनाउन्स, सर्व प्रोनाउन्स एकवचनी म्हणजे सिंग्युलर आहे. सर्व प्रोनाउन्स सिंग्युलर आहेत, सिंग्युलर आहे. आणि यांच्यानंतर आपण निश्चितच काय वापरतो, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग समवन, समबडी, एनीवन, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नोबडी, हे सर्व शब्द काय आहेत डिअर फ्रेंड्स, सर्व शब्द हे आपण काय करतोय, सिंग्युलर वापरतोय. ठीक आहे. त्याच्यामध्येही आणखी आपल्याला एमपीएससी लक्ष द्या, एमपीएससी याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडस लक्ष द्या या ठिकाणी, की अशाही प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला आहे, सांगतो लक्ष द्या.
तर यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं आहे या सर्व प्रोनाउन्ससाठी लक्षात द्या, खूप महत्वाचं आहे डिअर फ्रेंड्स, या सर्व प्रोनाउन्ससाठी हिज हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात. हे लक्षात ठेवायचं परीक्षेसाठी आपल्याला. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात. ठीक आहे, म्हणजे लक्ष द्या कशा प्रकारे असे प्रश्न कशा प्रकारे विचारला जातोय. एव्हरीवन हॅज, इथं लक्ष द्या, वाक्य असं देतात आपल्याला, एव्हरीवन हॅज डन हिज वर्क. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलं, मग हिज वापरायचं का देअर वापरायचं, असा आपल्या या ठिकाणी प्रश्न असतो, का वन्स वापरायचं. तर लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, एव्हरीवन हॅज डन हिज देअर वन्स वर्क, नेमकं काय इथं बरोबर येणार. मग यासाठी काय करायचं, एव्हरीवन, समवन, समबडी, एनीवन, एनीबडी, नो वन, नोबडी, या सर्वांसाठी काय करायचं डिअर फ्रेंड्स, आपल्याला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह जर वापरायचं असेल तर त्या ठिकाणी काय असतंय, हिज बरोबर येते. काय येते बरोबर, हिज हे बरोबर येते, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये वन हा शब्द देखील प्रोनाउन आहे. कुठला, वन, ONE, वन हा शब्द देखील. आणि लक्षात ठेवायचंय वन जे आहे तर वनचं पॉझिटिव्ह, लक्ष द्या, वन चे पॉझिटिव्ह किंवा वनचे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, हे काय असते डिअर फ्रेंड्स, हिज नसते तर काय असते, वन्स असते. काय असते, वन्स. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा वाक्य दिले, वन शुड रिस्पेक्ट one's country. One should respect one's country. म्हणजे मग आपल्याला या ठिकाणी काय करतात, फिल इन द ब्लँक देतात आणि तो काय वापरायचं आपल्याला असा प्रश्न विचारतात. मग लक्षात काय ठेवायचंय, वन शुड रिस्पेक्ट वन्स कंट्री, वनचं पॉझिटिव्ह फॉर्म काय असतं डिअर फ्रेंड्स, वन्स असतं. तर हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चला, तसेच लक्ष द्या, तसेच मग हे सम असेल, लक्ष द्या, सम असेल, ऑल असेल, फ्यू असेल, सेव्हरल असेल, व्हेरियस असेल, बोथ असेल, हे असे जे शब्द आहेत, किंवा मेनी असेल, मेनी, या सर्व शब्दानंतर नाउन नसेल तर या शब्दांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, प्रोनाउन्स म्हणायचं. या शब्दांना प्रोनाउन्स म्हणतात. मग तुम्हाला लक्ष द्या, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, प्रोनाउन मध्ये आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये एवढा छोटासा फरक आहे. तो फरक आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. मग हे शब्द सगळे सम, ऑल, फ्यू, अ फ्यू हे शब्द जे आहेत तर हे शब्द आपण नाउन म्हणून पण यूज करू शकतो डिअर फ्रेंड्स, आणि या ठिकाणी प्रोनाउन म्हणून पण यूज करतोय आणि ऍडजेक्टिव्ह म्हणून पण यूज करतोय. या शब्दाच्या नंतर जर नाउन असेल तर त्यांना म्हणायचं ऍडजेक्टिव्ह, नाउन नसेल तर यांना म्हणायचे प्रोनाउन, त्याच्यामध्ये पण इनडिफाईन्ड प्रोनाउन्स. हे लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. आणि हे शब्द काय आहेत, हे सर्व शब्द प्लुरल आहेत. हे सर्व शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स, हे सर्व शब्द प्लुरल आहेत. हे सर्व शब्द प्लुरल आहेत, हे लक्षात ठेवा. हे सर्व शब्द प्लुरल आहेत. ओके,
ठीक आहे. तर आता लक्ष द्या, आपल्याला परीक्षेमध्ये एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न आपल्याला इंडिफाईंड प्रोनाउनवरती विचारले तर ते आपण या ठिकाणी बघू. मग चला ठीक आहे, हे झालं. हा डिअर फ्रेंड्स, बघा आता या ठिकाणी वन शुड बी प्राऊड ऑफ वन्स मदरलँड. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, वन्स. आणि वन्स वापरत असताना पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरत असताना काय करायचं, अपॉस्ट्रोफी एस वापरायचं. ठीक आहे, वन्स. मग या ठिकाणी हीच बरोबर नाही, ही चुकीचं, हे चुकीचं, लक्षात ठेवा. वन शुड नॉट बोस्ट ऑफ वन्स मेरिट्स. बोस्ट म्हणजेच काय असते, बोस्ट म्हणजेच डिअर फ्रेंड्स काय नको त्याला बढाई मारणे. त्याच्यानंतर नेक्स्ट, वन कॅनॉट बी केअरफुल ऑफ, वन कॅनॉट बी केअरफुल ऑफ वन्स गुड नेम. तर या ठिकाणी इथं पण काय डिअर फ्रेंड्स, सेम तसंच. आता बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न परीक्षेने विचारलाय, हा पण प्रश्न एमपीएससी विचारलेला प्रश्न, हा पण प्रश्न एमपीएससी विचारलेला. बघा प्रश्न काय विचारला, या वाक्यामध्ये नेमकं किती प्रोनाउन आहेत, या वाक्यामध्ये किती प्रोनाउन आहेत. तर या फ्रेंड्स बघा किती प्रोनाउन आहेत, बघा बरं तुम्ही, मग एकदा ट्राय करा किती प्रोनाउन असतील बघण्यात, बघा सांगण्याचा प्रयत्न करा, ओळखण्याचा प्रयत्न करा. तर डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये बघा आ एक प्रोनाउन आहे, एक झालं. वन हे प्रोनाउन आहे, वन आपण आता पाहिलं ना, वन हे प्रोनाउन आहे. आणि या ठिकाणी द ऑदर ही सुद्धा डिअर फ्रेंड्स काय आहे, प्रोनाउनच आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय आय, वन, द ऑदर हे प्रोनाउन आहेत. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन. ठीक आहे, तर हे दीज आहे, लक्ष द्या. मग म्हणून मी तुम्हाला सांगितलंय दीज हा शब्द प्रोनाउन आहे, परंतु दीजच्या नंतर काय आले डिअर फ्रेंड्स, कोकोनट ट्रीज, म्हणजे हे ठिकाण हे काय आहे, नाउन आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे काय झालं, ऍडजेक्टिव्ह होते, प्रोनाउन होत नाही. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे, हे लक्षात आले सगळ्यांना. तर बघा आणखी याच्यामध्ये इथं पुढे प्रश्न आहेत. एनीबडी कॅन डू इट इफ मग या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे एनीबडी असेल, एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नोबडी. जसं आपण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून जर हीच वापरत असू तर त्या ठिकाणी प्रोनाउन म्हणून काय वापरायचं, ही वापरायचं, हे लक्षात ठेवायचंय. म्हणून याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे ही ट्राईज, हे असं आहे. ठीक आहे, ऑलरेडी आपण हे तर घेतलं आता, वन शुड नॉट बोस्ट ऑफ वन्स मेरिट्स, हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे पण प्रश्न परीक्षेत विचारा, वेन द मीटिंग बिगॅन एव्हरीबडी टूक. मग काय म्हणायचं, हिच सीट म्हणायचं का देअर सीट म्हणायचं का देअर सीट्स का वन सीट. तर या ठिकाणी काय येतंय, हिच सीट. एव्हरीबडी, एव्हरीवन, समवन, समबडी, नो वन, नोबडी ह्या सगळ्या शब्दांसाठी काय करायचंय, हे हीज वापरायचं आहे. ठीक आहे, काय वापरायचं, हीज वापरायचं आहे. द पॉर्टर, आता पुढचा प्रश्न, पॉर्टर म्हणजेच काय असते डिअर फ्रेंड्स, कुली, हमाल. द पॉर्टर वॉज कॅरिंग अ हेवी बर्डन ऑन हिज. हमाल म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी काय येणार आहे, हीच येणार आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आय बॉट दिस पेन, सो मी हा पेन खरेदी केला आहे, म्हणजेच हा पेन माझा आहे. सो इट इज माइन, हा माझा आहे. मग या ठिकाणी काय होते डिअर फ्रेंड्स, इट इज माइन. आणि हे जर माय आहे तर माय हे डिअर फ्रेंड्स काय होतंय, माय हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि माय सोबत आपण नेहमी नाउन वापरतो, इथं नाउन नसल्यामुळे या ठिकाणी माइन हे जे आहे, माइन हे बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. आता हे वर्क पेज घेतल्याच्या नंतर उत्तर काय होतात, ते टिक केलेलं वर खालवर होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे कट करतोय. त्याच्यानंतर दीज पेन्सिल्स आर युअर्स. मग या वाक्यामध्ये युअर्स काय आहे डिअर फ्रेंड्स, युअर्स हे पॉझिटिव्ह प्रोनाउनच आहे. एव्हरी स्टुडंट पास्ट, बघा हे पण प्रश्न विचारा, एव्हरी स्टुडंट हे जरा पॉझिटिव्ह प्रोनाउन, याला कट करतो आणि नंतर मी ह्याला खाली बघा. डिअर फ्रेंड्स, एव्हरी स्टुडंट पास्ट या ठिकाणी आपल्याला हे एव्हरी जे आहे तर एव्हरी हे या वाक्यामध्ये काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे डिअर फ्रेंड्स. काय, हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला आपण म्हणतोय डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हे आपण पुढे बघू. ठीक आहे, मग यासाठी काय वापरायचं, याचा पण नियम तोच आहे. एव्हरी, नायदर, आयदर या शब्दाच्या नंतर जर कॉमन जेंडरचं नाव असेल तर काय करायचं, याला पण हीच वापरायचं. एव्हरीवन आहे तर एव्हरीवन साठी काय वापरायचं डिअर फ्रेंड्स, आता तोच नियम चालू आहे. एव्हरीवन साठी काय वापरायचं, इज, इथे पण काय वापरायचं, हिजच वापरायचं. अँड वी हॅव लॉस्ट
वी साठी काय वापरायचंय आवर म्हणायचंय म्हणजे या ठिकाणी हे असं अशा प्रकारे बरोबर येते. मग कुठे आता हिज आवर या ठिकाणी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आय एम रायटिंग अ लेटर टू मग मी माझ्या म्हणजे मी पत्र लिहित आहे कोणाला अ फ्रेंड ऑफ मी नाही बरोबर होणार. अ फ्रेंड ऑफ माय सेल्फ हे पण बरोबर होत नाही. अ फ्रेंड ऑफ आवर सेल्फ नाही. अ फ्रेंड ऑफ माइंड तर आपण अशा प्रकारे काय करू शकतो आपण रेफरन्स लिहू शकतोय अ फ्रेंड ऑफ माइंड. परंतु आपण असं हे वाक्य असंही म्हणू शकतो आय एम रायटिंग लेटर टू माय फ्रेंड परंतु ते माय फ्रेंड काय झालं पुन्हा तेच माय जे तर मायच्या नंतर आपण काय करू शकतो नाऊन वापरू शकतो हे होतंय पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असंही बरोबर येते असंही पण या ठिकाणी काय केलंय अ फ्रेंड ऑफ माइंड आणि जर असं असतं माइंड फ्रेंड तर हे चुकीचं होत आहे. आपण असं म्हणू शकतो अ फ्रेंड ऑफ माइंड. त्याच्यात नेक्स्ट रोझेमरी इज अ कझिन ऑफ माइंड इथं पण माइंड लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आहेत प्रश्न समोर तर आपण घेऊन टाकू सगळे ठीक आहे लक्षात द्या. मदर हेल्ड द बेबी मदर म्हणल्याच्या नंतर मदर हेल्ड द बेबी आर्म्स फोल्डेड विदिन आर्म्स रिच इन हर आर्म्स आणि आर्म्स ठीक आहे. मग या ठिकाणी काय होईल इन हर आर्म्स म्हणजे या ठिकाणी काय करायचंय मदर साठी आपण निश्चितच काय वापरणार डिफरन्स हर वापरणार इन हर आर्म्स ठीक आहे. त्याच्यानंतर द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर मी तुम्हाला सांगितलं मुलांसाठी लक्ष द्या मुलं असतील लहान मुलगा असेल किंवा बेबी असेल मुलांसाठी आणि बेबीसाठी काय करायचंय इट हे प्रोनाउन वापरायचंय आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह जर असेल तर त्या ठिकाणी इट्स वापरायचंय हिज वापरायचं नाही म्हणून या ठिकाणी इट्स बरोबर आहे. ठीक आहे असेच उत्तर व्यवस्थित टिक करून घ्या लिहून घ्या क्लिअर. चला ठीक आहे मी आता ह्याला काय करतो म्हणजे खालचा प्रश्न आपण बघू. हे का करतोय कारण काय होते आपण जर हे खाली घेतले की उत्तर वरचे तसेच राहतात टिक केलेले. चला नेक्स्ट बघा इथं पुन्हा बेबीचा प्रश्न आला. द बेबी हॅज टॉर्न इट्स क्लॉथ्स हे लक्ष द्या या ठिकाणी अशा प्रकारे. तर हे डिअर फ्रेंड्स काय करा लक्षात ठेवा. चला ठीक आहे आता इथं समोर प्रश्न आहे तर हा पण प्रश्न मी लगेच घेऊन टाकतो. या ठिकाणी बघा प्रश्न एकदम सिंपल कॉन्सेप्ट वरती विचारलाय परंतु आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. इथं प्रश्न काय आहे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स हे दोन प्रकारचे शब्द असतात. इट्स लक्षात ठेवायचे हे इट्स याचा अर्थ होतो इट इज आणि दुसरं आहे इट्स म्हणजे हे त्याचा त्याची यासाठी आपण वापरतोय हे आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मालकी दाखवण्यासाठी आपण यूज करतोय. कशासाठी पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे पण ठीक आहे लिहितो इथं मी पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्याचा त्याची म्हणण्यासाठी आपण वापरतोय आणि त्याच्यानंतर हे काय करतो आपण इट्स हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे मालकी दाखवण्यासाठी आपण यूज करतोय. कशासाठी मालकी दाखवण्यासाठी. मग द कॅट लिक्ड इट्स पॉ या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का नाही कारण या ठिकाणी काय केलंय अपॉस्ट्रॉफी यस वापरलेला आहे तर इथं काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स हे साधं यस पाहिजे काय इट्स द कॅट लिक्ड इट्स पॉ म्हणजे या ठिकाणी हे बरोबर होतं. द क्लब चीअर्ड फॉर इट्स टीम क्लब साठी जे आहे त्या क्लब साठी आपण इट्स यूज करू शकतोय. आता इथं पण तेच आहे डिअर फ्रेंड्स क्लब हे जे आहे क्लब हे काय झालं कलेक्टिव्ह नाउन झालं आणि पूर्ण क्लब जो आहे तर हे कलेक्टिव्ह नाउन झालं आणि ज्यावेळेस सगळ्यांचं कलेक्टिव्ह नाउन म्हणून ज्यावेळेस आपण हे नाउन वापरतो त्यावेळेस त्यासाठी आपण इट्स हे प्रोनाउन इट्स हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतो असं हे बरोबर आहे. इट्स 5 hours अंटिल माय बर्थडे इट्स 5 म्हणजे इट इज 5 hours हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. मग याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे डिअर फ्रेंड्स तर ते आहेत बी आणि सी म्हणून याचं उत्तर हे बी आणि सी आहे. ठीक आहे लक्षात आले सगळे नाही इट्स बघा साधी गोष्ट हे इट्स आणि या इट्स मध्ये काय फरक आहे हे पण चांगल्या प्रकारे समजून घ्या. ठीक आहे डिअर फ्रेंड्स मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे सगळेच प्रश्न परीक्षेचे पण आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत आपण टॉपिक घेत असतानाच. चला हे तर झाले आपलं ऑलरेडी. नेक्स्ट बघू हे झालं आपलं इंडिफाईंट प्रोनाउन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. पुढं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन लक्ष द्या. हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन परीक्षेसाठी खूप महत्वाचे डिअर फ्रेंड्स आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे कारण याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स लक्षात ठेवायचे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स कोणते आहेत याला आपण म्हणतो मराठीमध्ये विभाजक सर्वनामे. काय म्हणतो आपण यांना विभाजक सर्वनामे. मग कोणते शब्द आहेत डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये तर याच्यामध्ये शब्द आहेत लक्ष द्या each of either of
neither of, one of, none of. ठीक आहे. each of, either of, neither of, one of, none of आणि याच्यामध्ये every one of. हे झाले डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. काय नियम आहे या सगळ्या शब्दा संदर्भात लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवायचंय. चला ठीक आहे, आपल्याला हे डिटेल मध्ये घ्यायचं. ह्याचे बरेच नियम आहेत, ते मी नंतर पुढे घेतोय. त्यासाठी ह्याला फक्त डबल लिहिण्यापेक्षा कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे डिअर फ्रेंड्स, बघा आता लक्ष द्या. यांचा नियम काय आहे डिअर फ्रेंड्स, या सगळ्या इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफ या सर्व शब्दाच्या नंतर येणारं जे नाउन आहे, या सर्वांच्या नंतर येणारा नाउन आपण हे पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलंय. कशामध्ये? सब्जेक्ट आणि व्हर्ब ऍग्रीमेंट या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. या सगळ्या शब्दाच्या नंतर येणारा नाउन हे काय असते? प्लुरल नाउन वापरतात. काय वापरतात? प्लुरल नाउन. मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स, येणारं जे हेल्पिंग व्हर्ब आहे तर ते हेल्पिंग व्हर्ब मात्र काय केलं जातंय? सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतात. हे लक्षात ठेवायचं. सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतात. काय वापरतात? सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब. सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतात, हे लक्षात ठेवायचं. आणि जर क्रियापद असेल, क्रियापदाचे पहिले रूप असेल, यांच्यानंतर जर डायरेक्ट क्रियापदाचं पहिले रूप आलं तर क्रियापदाचे पहिले रूप असेल तर त्या क्रियापदाला काय करतो आपण डिअर फ्रेंड्स? यस, ईएस आणि आयएस प्रत्यय वापरतो. अशा प्रकारचा प्रश्न डिपार्टमेंट पीएसआय वापरतो. डिपार्टमेंट पीएसआय विचारला. चला ठीक आहे, पुढे आपण घेऊ ते. इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफ, एव्हरी वन ऑफ या सगळ्यांच्या नंतर एकतर प्लुरल नाउन वापरलं जाते आणि सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतात. हे लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. हे झालं आपल्या या टॉपिक संदर्भातले प्रोनाउन्सचे. जे तर कोणते शब्द आहेत तर हे शब्द आहेत. यांचा नियम काय आहे? या सर्व शब्दाच्या नंतर येणार नाउन हे प्लुरल असते आणि येणारं हेल्पिंग व्हर्ब मात्र काय केलं जाते? सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरलं जाते. मग याच्यामध्ये नाउन पण प्लुरल वापरलं जाते डिअर फ्रेंड्स. काय म्हणून आपण त्याला? नाउन पण प्लुरल वापरलं जातंय. आणि यांच्या नंतर जे येणार हेल्प, जर प्रोनाउन असेल, काय असेल? प्रोनाउन असेल तर प्रोनाउन सुद्धा काय केलं जातंय? प्लुरलच वापरलं जातंय. म्हणजे कसं? लक्ष द्या, मी सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, नन ऑफ अस हे काय झालं? प्लुरल झालं. नन ऑफ अस हे काय आहे? प्लुरल आहे. नन ऑफ अस आय होणार नाही. काय असतंय? नन ऑफ अस हे प्लुरल आहे. नन ऑफ देम हे सुद्धा काय झालं डिअर फ्रेंड्स? प्लुरल झालं. म्हणून लक्षात काय ठेवायचं? नाउन असू द्या किंवा प्रोनाउन असू दे, हे काय येणार? ह्याच्यानंतर प्लुरलच येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि यांच्यानंतर येणारे जे नाउन आहे ते सुद्धा काय असते? प्लुरलच असते. नन ऑफ. हा, दुसरी गोष्ट महत्वाची लक्ष द्या आणखी, या सगळ्या शब्दाच्या नंतर येणारं नाउन हे प्लुरल असते आणि यांच्यानंतर येणारं जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते सुद्धा काय असते? या प्रोनाउन किंवा नाउन हे प्लुरल असते आणि येणारं हेल्पिंग व्हर्ब मात्र याच्यानंतर काय असते? सिंग्युलर असते. काय असते? सिंग्युलर असते. दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, या सर्व शब्दानंतर म्हणजे या शब्दानंतर, या प्रोनाउन्स नंतर येणाऱ्या नाउन पूर्वी, या प्रोनाउन्स नंतर, हे खूप महत्वाचं आहे का? प्रोनाउन्स नंतर येणाऱ्या नाउन पूर्वी द आर्टिकल वापरतात. हे लक्षात ठेवायचे. द आर्टिकल वापरतात. डायरेक्ट जर नाउन असेल तर द आर्टिकल वापरणं कंपल्सरी. या प्रोनाउन नंतर येणाऱ्या नाउन पूर्वी द आर्टिकल वापरतात. म्हणजे कसं? लक्ष द्या, सांगतो. एक तर नाउन प्लुरल वापरायचं. लक्ष द्या. नन ऑफ द स्टुडंट्स म्हणजे या ठिकाणी द आर्टिकल वापरणं कंपल्सरी आहे. हे नाउन काय करायचं? प्लुरल घ्यायचंय. नन ऑफ द स्टुडंट्स हॅज गॉन आउट. या ठिकाणी समजा वाक्य घेतलं. नन ऑफ द स्टुडंट्स हॅज गॉन आउट.
या ठिकाणी स्टुडंट्स हे काय आहे, प्लुरल नाउन आहे, आणि हॅज हे काय आहे, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब आहे, आणि या ठिकाणी काय आहे, द आर्टिकल वापरलेलं आहे. हे असंच असतं. ठीक आहे. जर आपण वाक्य लिहिताना मग या ठिकाणी काय, आपण आता पहिल्या टॉपिक मध्ये अशा प्रकारचे वाक्य घेतलेत. आता मी सगळे ते लिहित बसत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नन ऑफ. समजा इथं असं लिहिलं, नन ऑफ स्टुडंट्स हॅज गॉन आउट, असं जरी लिहिलं तरी हे वाक्य काय होतं डिअर फ्रेंड्स, चुकीचं होते. कारण या ठिकाणी काय नाही, द आर्टिकल नाही, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलं. आणि हे वाक्य असं जरी लिहिलं, नन ऑफ द स्टुडंट्स हॅव गॉन आउट, तरी सुद्धा हे पण वाक्य काय आहे डिअर फ्रेंड्स, चुकीचं आहे. कारण या ठिकाणी काय केलंय, हॅव प्लुरल वापरलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे वाक्य आपण असं जरी लिहिलं तरी पण हे वाक्य चुकीचं होतंय. नन ऑफ द स्टुडंट हॅज गॉन आउट. म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण, स्टुडंट हे नाव सिंग्युलर वापरलंय, आणि म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य काय होते, चुकीचं होतंय. लक्षात आले सगळ्यांना? मग याच्यामधलं वाक्य कोणतं बरोबर आहे, सगळ्या ग्रामरच्या नियमानुसार हे वाक्य बरोबर आहे. क्लिअर? तर हे लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. आणि जरी प्रोनाउन असेल तरी पण हेल्पिंग व्हर्ब काय करायचंय, नन ऑफ अस इज गिल्टी. काय म्हणायचंय, नन ऑफ अस हे प्लुरल तर घ्यायचंय, पण या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरायचंय, आणि म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता नेक्स्ट बघू आपण डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी बघा, इथं पण लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या सगळ्या शब्दाच्या नंतर इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफ, या सगळ्या शब्दाच्या नंतर लक्षात काय ठेवायचं, प्लस प्लस यांच्यानंतर जर काय असेल लक्ष द्या, मॅस्कुलिन जेंडरचे नाउन असेल, जेंडरचे नाउन असेल तर लक्ष द्या, हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह खूप परीक्षेने कन्फ्युज करते बरं का. नाउन असेल तर या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हीच हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरायचं. काय वापरायचं, हीच हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात. म्हणजे याला पण काय करायचं, हीच वापरायचं. नाउन जर इथं प्लुरल असलं तरी पण काय करायचं, या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून हीच वापरायचंय. मग ते हीच असेल, हिमसेल्फ असेल, तर हे लक्षात ठेवायचे. हे शब्द याच्यानुसार काय करायचं, हे शब्द लक्षात ठेवायचे. क्लिअर? म्हणजे कसं, लक्षात द्या डिअर फ्रेंड्स. समजा वन ऑफ द बॉयज हॅज कंप्लीटेड, लक्ष द्या, वन ऑफ द बॉयज हॅज कंप्लीटेड हिज वर्क. मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं वाक्य दिलं जातंय, आणि नंतर इथं असते मग देअर वापरायचं का, वन वापरायचं का, हर वापरायचं का, हिज वापरायचं का, तर काय वापरायचं, तर असा प्रश्न विचारला जातोय, आणि याचं उत्तर आहे हिज. काय करायचंय, हिज वापरायचंय. हे नाउन जरी प्लुरल असलं तरी पण काय करायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी वापरत असताना काय करायचं, हिज वापरायचं. काय वापरायचं, हिज वापरायचं. मग आपण काय करतो, नंतर कन्फ्युज होतो, इथे वन आहे तर मग काय वापरा, वन्स वापरा, तर नाही करायचं. तर या ठिकाणी काय वापरायचं, हिज वापरायचं. क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, असंच सेम आताच्या सारखंच. ठीक आहे. या प्लस फेमिनाईन जेंडर, म्हणजे फेमिनाईन जेंडरचं नाव असेल, नाउन असेल तर लक्ष द्या, नाउन असेल तर हर हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरायचे. काय वापरायचे, हर हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात. आता एमपीएससी आपल्याला हे अशाच प्रकारे प्रश्न विचारतात, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात, हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, none of the girls had submitted
सबमिटेड हर प्रोजेक्ट वर्क या प्रोजेक्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी काय असणार आहे डिअर फ्रेंड्स, इथं गर्ल्स हे नाउन आहे, फेमिनाईन जेंडरचं नाव आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, मुलींचं नाव असेल तर त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हर वापरायचं, हीज वापरायचं नाही, वन्स वापरायचं नाही आणि देअर वापरायचं नाही. ठीक आहे. आणि जर सगळ्यात महत्वाचं आता इथं ही कन्फ्युज करते परीक्षेला. ठीक आहे. आणि याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. प्लस कॉमन जेंडरचं नाव कुठलं, कॉमन जेंडरचे नाउन असेल, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, कॉमन जेंडरचे नाउन असेल, कॉमन जेंडरचे नाउन असेल तर काय घ्यायचं डिअर फ्रेंड्स, तरी पण हिजच घ्यायचं, हर घ्यायचं नाही. काय वापरतात, हिज हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात, हिज हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात, हे लक्षात ठेवायचं. ओके. तर इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफ, एव्हरी वन ऑफ या सगळ्यांच्या नंतर जर काय असेल डिअर फ्रेंड्स, कॉमन जेंडरचं नाउन असेल तर काय करायचं, हिजच घ्यायचं. आता कॉमन जेंडरचं नाउन म्हणजे काय, कशा प्रकारे, तर या ठिकाणी असं आहे डिअर फ्रेंड्स, वन ऑफ द, किंवा आपण असं म्हणू, नन ऑफ द स्टुडंट्स हॅज डन हिज वर्क. ठीक आहे. मग कॉमन जेंडरचं नाउन म्हणजेच काय, स्टुडंट्स हा जो शब्द आहे तर हा काय आहे, कॉमन जेंडरचा आहे, म्हणजे मुलगा पण असू शकते, मुलगी पण असू शकते. तर याला काय म्हणायचंय, कॉमन जेंडरचं नाउन, कॉमन जेंडरचे नाउन, कॉमन जेंडर नाउन. लक्षात आलं. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं, इथं हर पण वापरायचं नाही, हिज पण वापरायचं नाही, देअर पण वापरायचं नाही, सॉरी हर पण वापरायचं नाही, देअर पण वापरायचं नाही आणि वन्स पण वापरायचं नाही. तर काय वापरायचं, हिज वापरायचं, हे लक्षात ठेवायचं. ओके. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपलं हे सुद्धा काय झालेलं आहे, याचे नियम आपले कम्प्लीट झालेले आहेत. आता पजेस डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये एवढे शब्द आहेत का, नाही. मग डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये हे सम ऑफ पण आहे, ऑल ऑफ पण आहे, मोस्ट ऑफ पण आहे, बोथ ऑफ सुद्धा आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यानंतर हे पण शब्द आहेत. तर डिअर फ्रेंड्स लक्षात काय ठेवायचंय, असे जर शब्द आले असतील, लक्ष द्या, हे जर शब्द आले असतील तर यांचा नियम काय करायचा, या सम म्हणजेच, सम म्हणजे काही, ऑल म्हणजे सर्व, मोस्ट म्हणजे जास्त, बोथ म्हणजेच या ठिकाणी दोघं. मग या सगळ्यांच्या नंतर येणारा नाउन काय असतंय, प्लुरल नाउन असतंय. काय असते, प्लुरल नाउन. यांच्या नंतर प्लुरल नाउन असतंय. मात्र येणारं हेल्पिंग वर्ब सुद्धा काय असतं, याच्यामध्ये प्लुरल हेल्पिंग वर्ब असते, सिंग्युलर वापरत नाही. नाउन पण प्लुरल आणि हेल्पिंग वर्ब पण प्लुरल. तसेच इथं पण लक्षात ठेवायचं नोट. काय नोट, या सर्व या प्रोनाउन नंतर इथं पण तोच नियम, द आर्टिकलचा, येणाऱ्या नाउन पूर्वी द आर्टिकल वापरतात, द आर्टिकल वापरतात. हे का सांगतोय डिअर फ्रेंड्स, कारण आता सध्या आपल्या परीक्षेचे प्रश्न हे सगळे जास्तीत जास्त कशाचे आहेत, करेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट सेंटेन्स असेच प्रश्न विचारतात. मग करेक्ट इनकरेक्ट हे याच्यावरती सुद्धा होते, म्हणून आपण हे लहान लहान गोष्टी सगळेच नियम या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी सांगतोय. ओके. म्हणजे द आर्टिकल पण वापरायचंय. आणि इथं लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स, नोट, जसं आपण या ठिकाणी पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हिज हर घेतलं ना, तर इथं काय करायचं, या सर्व प्रोनाउन्स नंतर, या सर्व प्रोनाउन्स साठी, या सर्व प्रोनाउन्स नंतर कोणतेही, म्हणजेच काय असेल, कोणतेही म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, ते मॅस्क्युलाइन जेंडरचं नाउन असेल, फेमिनिन जेंडरचं नाउन असेल किंवा कॉमन जेंडरचं नाउन असेल, प्रोनाउन्स नंतर कोणत्याही जेंडरचं नाउन, कोणत्याही जेंडरचं प्लुरल नाउन असेल, कोणत्याही जेंडरचे, कोणत्याही जेंडरचे, मी शॉर्टकट मारतो, ठीक आहे, कोणत्याही जेंडरचे प्लुरल नाउन असेल, तर लक्षात ठेवायचंय काय वापरायचं असेल, निश्चितच देअर, THEIR, देअर हे पॉझेसिव्ह
ऍडजेक्टिव्ह वापरतात. इथं काय वापरायचं, हीच वापरायचं नाही, तर काय वापरायचंय, देअर वापरायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, ऑल ऑफ द स्टुडंट्स येऊ द्या इथं, नाहीतर बॉईज येऊ द्या, नाहीतर गर्ल्स येऊ द्या, कुठलंही नाव येऊ द्या. ऑल ऑफ द स्टुडंट्स, ऑल ऑफ द बॉईज, ऑल ऑफ द गर्ल्स, इथं हेल्पिंग वर्ब काय येणार, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचं. ऑल ऑफ द स्टुडंट्स और ऑल ऑफ द बॉईज, ऑल ऑफ द गर्ल्स हॅव डन किंवा completed their work किंवा होमवर्क. ओके, तर या ठिकाणी काय वापरायचंय, देअर वापरायचंय, हीच वापरायचं ना. क्लिअर. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपलं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन जे आहे हे सुद्धा आपलं सगळं सविस्तर कंप्लीट झालेलं आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट आहे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. तर आता बघा, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन जे आहे हे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन कोणतं असतं डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. तर डिअर फ्रेंड्स एक्सक्लेमेटरी प्रोनाउन जे आहे ते कोणतं आहे, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन मध्ये लक्षात ठेवायचंय व्हॉट. काय असते व्हॉट, आणि त्याच्यानंतर लगेच लक्ष द्या या ठिकाणी व्हॉट शब्द आणि व्हॉट शब्दाच्या नंतर जर लगेच, व्हॉटच्या नंतर लगेच, साधं लक्षात राहावं यासाठी सांगतो बघा, सिंपल. व्हॉटच्या नंतर लगेच एक्सक्लेमेशन मार्क असेल तर व्हॉटला एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणायचं. काय म्हणायचं, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणतात. ठीक आहे. तर व्हॉटच्या नंतर जर लगेच एक्सक्लेमेशन मार्क असेल तर व्हॉटला काय म्हणायचं, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणायचं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे सिंपल. कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होतं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी व्हॉट असतंय आणि वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतंय. हे जे आहे तर हे काय नाही डिअर फ्रेंड्स, प्रोनाउन नाही, तर हे काय होतंय, ऍडजेक्टिव्ह होते. त्याच्यामुळे काय करायचं हे लक्षात ठेवा, कोणतं आता सांगितलं व्हॉट आणि त्याच्यानंतर लगेचच काय असायला पाहिजे, व्हॉटच्या नंतर लगेच एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजेच बघा कशा प्रकारे व्हॉट आर यू मॅड, मग या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज केलं जातंय. हे वाक्य परीक्षेत विचारले, तलाठ्याच्या एका ऑफलाईन पेपर मध्ये विचारले. व्हॉट हे एक्सक्लेमेशन मार्क आहे इथं, आणि शेवटी काय इथं क्वेश्चन मार्क आहे. मग विद्यार्थी बरेच जण गोंधळ येतं, याला काय केलं बऱ्याच जणांनी, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हटले. तर याला इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं नाही, तर हे काय आहे डिअर फ्रेंड्स, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, व्हॉट यू डोंट नो नरेंद्र मोदी. मग हे असं जरी असेल, व्हॉट यू डोंट नो नरेंद्र मोदी, हे सुद्धा वाक्य काय होतं डिअर फ्रेंड्स, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन असतं. हे लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. चला त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी जे आहे तर बघा, हे झालं आपलं. आता रिलेटिव्ह प्रोनाउन नेक्स्ट जे आहे तर या ठिकाणी लक्ष द्या, रिलेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन मला वाटतं एक याच्यामध्ये एक आर्केक प्रोनाउन एक आहे बघा, ARCHAIC, आर्केक प्रोनाउन आपण अगोदर घेऊ, आर्केक प्रोनाउन्स. तर डिअर फ्रेंड्स हे आर्केक प्रोनाउन्स आहेत तर याचा अर्थ काय होते, ओल्ड इंग्लिश मध्ये वापरले जायचे आर्केक प्रोनाउन्स. जुन्या इंग्लिश मध्ये जे शेक्सपियरचे जे प्लेज आहेत, नाटक आहेत, तर शेक्सपियरचे जे रायटिंग आहे, लिटरेचर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल, किंवा जुन्या लिटरेचर मध्ये सगळेच हे अशा प्रकारचे शब्द दिसतील, आर्केक प्रोनाउन्स. आर्केक म्हणजेच काय, त्याला आपण प्राचीन म्हणतोय. तर आर्केक प्रोनाउन्स जे आहेत तर हे कोणते आहेत डिअर फ्रेंड्स, आर्केक प्रोनाउन्स. आणि हे खरंच आताच्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत का, तर मी 100% सांगेल महत्वाचं आहे. कारण 2019चा एमपीएससी कंबाईन ग्रुप सी चा जो पेपर झाला, ग्रुप सी चा पेपर 2019चा, या पेपरमध्ये आपल्याला याच्यामध्ये शब्द दिले होते. तर त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचे. आणि याच्या अगोदर मला वाटतं एका कुठल्या तरी क्वेश्चन पेपरमध्ये मी बघितलं डिअर फ्रेंड्स, हे शब्द दिलेले आहेत, तर यांचे आताचे मॉडर्न इंग्लिश मध्ये आपण त्यासाठी कोणते शब्द वापरतो, कोणते प्रोनाउन वापरतो, अशाही प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला आहे जोड्या लावण्यासाठी. त्यासाठी आपण हे शब्द आणि त्याच्यानंतर त्याचा मिनिंग ते आताच्या ह्याच्यानुसार काय होतं हे आपण या ठिकाणी बघू. ठीक आहे. तर याच्यामध्ये शब्द कोणता आहे बघा, THOU दो, THEE दी, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दाइन, THINE दाइन, आणि त्याच्यानंतर दायसेल्फ.
दाय सेल्फ. त्याच्यानंतर ए पण आहे वाई ए. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं THOU. तर लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, मी काय सांगतोय आपल्याला एका पेपरमध्ये या हे शब्द एका साईडला दिलेत आणि दुसऱ्या साईडला काय केलं ह्यांच्या नंतर मॉडर्न. आता सध्या आपण ह्या शब्दांसाठी कोणते प्रोनाउन वापरतोय ते दिले होते आणि त्याच्या जोड्या लावायला सांगितलं होतं. तर यासाठी काय करायचंय लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. मग दो असेल तर याचा अर्थ काय होतो डिअर फ्रेंड्स. दो जे आहे तर दोचा अर्थ होतो यू. डीचा पण अर्थ होतोय यू. दाईन THINE लक्ष द्या. दाईन जे आहे त्या दाईनचा अर्थ होतो या ठिकाणी युअर्स. दाय सेल्फ याचा अर्थ होतोय युअर सेल्फ. काय होतं युअर सेल्फ. आणि वाई ए जे आहे तर एचा या ठिकाणी अर्थ होतो डिअर फ्रेंड्स. इथं पण याचा अर्थ होतो यू. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. यू जे आहे दो हे आपण या ठिकाणी काय करतोय सब्जेक्ट म्हणून वापरतोय. काय वापरतोय सब्जेक्ट म्हणून वापरतोय. आणि हे दी जे आहे तर हे ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय. हे बाकीचं आपल्या सगळ्यांना लक्षात येतं. युअर्स काय आहे युअर सेल्फ काय आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून आपण वापरतोय. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आणखी एक शब्द आहे तो शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून आपण वापरतोय ओल्ड इंग्लिश मध्ये दाय. दाय म्हणजेच काय युअर. दाय म्हणजेच काय दाय म्हणजेच युअर. हे लक्षात ठेवायचं ऍडजेक्टिव्ह ना आपण. ठीक आहे. हे शब्द लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स. मग याच्यावरती बघा प्रश्न कशा प्रकारे आपल्याला MPSC ने विचारलेला आहे तर तो प्रश्न आपण लगेच या ठिकाणी घेऊ. मग कसा प्रश्न विचारला बघू आपण. ठीक आहे बघा. येस या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स कंबाईन ग्रुप C 2019 बघा. तर या ठिकाणी काय दिलंय ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन्स कोणते. काय विचाराय प्रश्न ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन्स कोणते. मग या ठिकाणी सगळे शब्द लिहून देतात. आय वी माय आवर मी आहे दो अस यू दी THE आणि युअर. आता हे तर सगळ्या समस्या आय वी हे आपण काय करतोय आय वी नंतर यू. आय वी यू हे काय आहेत सब्जेक्टिव्ह केस म्हणजे नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं हे सगळं. ठीक आहे. हे काय झालं सब्जेक्ट म्हणून वापरतोय म्हणजे त्याला आपण म्हणतोय नॉमिनेटिव्ह केस. ओके नॉमिनेटिव्ह मध्ये. दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये कोणतं आहे डिअर फ्रेंड्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी अस हे मी एक आहे अस एक आहे. यू पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो YOU मी. यू जे आहे तर यू हे सब्जेक्ट मध्ये पण येते ऑब्जेक्ट मध्ये पण येते. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे डिअर फ्रेंड्स याच्यामधलं दो THOU. आताच मी सांगितलं THOU दो जरी याचा अर्थ यू होत असता तरी हे काय करतो आपण सब्जेक्ट म्हणून वापरतो. काय वापरतोय सब्जेक्ट. आणि THEE डी हे जे आहे तर हे यू होत आहे पण हे आपण काय करतोय ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय. हे लक्षात ठेवायचंय ओल्ड इंग्लिश मध्ये. आणि म्हणून मी अस यू आणि दी THEE डी हे ऑब्जेक्टिव्ह झालं आणि या ठिकाणी THOU इथं सब्जेक्टिव्ह मध्ये येतं. हे लक्षात ठेवा. असं वहीमध्ये पण तुम्ही लिहून घ्या म्हणजे काय होते क्लिअर होऊन जातं. आणि हे बाकीचे जे आहेत तर हे काय आहेत मग पॉझिटिव्ह मध्ये आहेत. माय आवर हे पॉझिटिव्ह मध्ये येतं. ठीक आहे. पॉझिटिव्ह म्हणजे मालकी दाखवणार आहे. मग याचा ऑप्शन उत्तराचा ऑप्शन कोणता असणार डिअर फ्रेंड्स मी अस दी आणि यू याचं उत्तर झालं आहे. ठीक आहे. तर यासाठी डिअर फ्रेंड्स काय करायचं आपल्याला हे एवढ्या आपण डिटेलमध्ये हे घेतात. क्लिअर चला ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना. झालं आपलं हे आर्के प्रोनाउन्स पण कम्प्लीट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स बघा या ठिकाणी हे पण महत्वाचे आहेत अत्यंत महत्वाचे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि इम्फॅटिक प्रोनाउन्स. रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक प्रोनाउन्स. डिअर फ्रेंड्स रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि इम्फॅटिक प्रोनाउन्स अशा प्रकारचे आहेत. हे रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक या दोन्हीचेही एक्झाम्पल सारखेच आहेत. या दोन्हीचेही एक्झाम्पल्स या दोन्हीचेही शब्द म्हणतो मी. ठीक आहे. दोन्हीचेही शब्द सेमच आहेत. दोन्हीचेही शब्द सारखेच आहेत. दोन्हीचेही शब्द सारखेच आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या या ठिकाणी काय वापरलं जाते सेल्फ आणि सेल्स हे दोन या ठिकाणी सफिक्स वापरले जातात. कुठला सेल्फ आणि सेल्स हे दोन सफिक्स वापरले जातात सफिक्स शब्दांना.
पण याच्यामध्ये अगोदर एक समजून घेऊ, सेल्फ जे आहे तर सेल्फ हे सिंग्युलर आहे. सेल्फ हे काय आहे डिअर फ्रेंड्स, सिंग्युलर आहे. सेल्फ हे सिंग्युलर आहे. आणि या ठिकाणी सेल्स हे जे आहे तर हे प्लुरल आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये एरर दिला जातो. कशामध्ये, सेल्फ आणि सेल्फच्या यूज वरती. सेल्फ हे एकासाठी वापरायचं आहे आणि सेल्स हे अनेकांसाठी वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी हे कशाला आपण सफिक्स वापरतो किंवा दोन्हीचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर या ठिकाणी लगेच आपण कव्हर करू. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. माय, आवर, युअर, माय, आवर, युअर आणि युअर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हिम, नंतर हर, नंतर इट आणि नंतर देम. हे अशा प्रकारे आहे. मग मला तुम्ही सांगा डिअर फ्रेंड्स, माय जे आहे तर माय हे सिंग्युलर आहे का? हो सिंग्युलर आहे. आवर काय आहे? प्लुरल आहे. आवर हे प्लुरल आहे. युअर, पहिलं यू आपण शिकलोय. हे पहिलं यू काय असतं डिअर फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये झालंय. पहिलं यू जे आहे तर हे काय आहे? सिंग्युलर आहे. पहिलं यू सिंग्युलर आहे. दुसरं यू हे प्लुरल आहे. ओके. याच्यामध्ये हिम, हिम हे आपण एकासाठी वापरतोय. हर सुद्धा एकासाठीच. इट सुद्धा सिंग्युलरच आहे. देम हे काय आहे? प्लुरल आहे. ओके. चला ठीक आहे, एकच मिनिट डिअर फ्रेंड्स. तर डिअर फ्रेंड्स बघा, या ठिकाणी जे आहे तर आपण या ठिकाणी थांबू.